नमस्कार मंडळी. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि आजच आहे दत्त महाराजांची जयंती आणि त्यात आहे आज मार्गशीर्ष पौर्णिमा. म्हणजे बघा ना किती छान योग आहे आजचा. तर दत्त महाराजांचा वार देखील गुरुवार असतो आणि आज गुरुवारच्याच दिवशी त्यांची जयंती आहे. तर मी अशी छान महालक्ष्मीची ही पूजा मांडत आहे. नेहमीप्रमाणेच पूजा वगैरे मांडून झाली की देवापुढे दारापुढे रांगोळी, तुळशीपुढे रांगोळी आणि तुळशीला पाणी वगैरे घालायचं काम हे रोजचंच असतं आणि ते घातल्याशिवाय मला चैन पडत नाही, ती सवय झालेली आहे. आणि छान अशी मी गुरुदेव दत्तांची आणि स्वामी महाराजांची ही पूजा मांडून घेतली. म्हटलं चला आज गुरुवारही आहे, पौर्णिमाही आहे, तर म्हटलं दत्त महाराजांसोबत स्वामींची ही छान अशी पूजा करून घेऊयात आणि त्यांची देखील मी पूजा छान अशी मांडलेली आहे. आणि रांगोळी वगैरे काढून झाली की मी देखील दर्शन करून घेतलं. तर खूप भारी वाटतं सकाळ सकाळ पूजा वगैरे झाली. तर तुम्ही बघू शकता की मी अशी दत्त महाराजांची आणि स्वामींची पूजा मांडलेली आहे. तो जो रुद्राक्ष आहे तो गिरनारचा आहे. ज्यावेळेस आई गिरनारला गेल्या होत्या लास्ट इयरला, गेल्या वर्षी कार्तिक महिन्यामध्ये, तर त्यावेळेस त्या तिथून घेऊन आल्या होत्या. तर तो रुद्राक्ष आम्ही रोज देवघरामध्ये पूजतो. तर आज त्याची ही पूजा करून घेतली आणि ही अशी महालक्ष्मीची मी आज पूजा मांडलेली आहे. जी पूजेची कथा असते ती मी संध्याकाळी वाचते. संध्याकाळी ज्यावेळेस आपण दिवाबत्ती वगैरे करतो त्यावेळेस, नैवेद्य वगैरे दाखवतो त्यावेळेस. सकाळी मी काही पूजेची कहाणी वाचत नाही. तर कशी वाटली दत्त महाराजांची पूजा आणि आपली मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारची महालक्ष्मीची पूजा नक्की सांगा. चलो बाय.